नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आकुर्डीच्या खंडोबा मंदिर येथे. आणि खंडोबाचं हे मंदिर आकुर्डीचं खूपच प्रसिद्ध मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेलं हे. त्याच्या बाहेर वडाचं झाड आहे, जे की खूपच उंच आणि मोठं असं. इकडं पायऱ्या आणि हे पहिला बुरुज आहे, जो की प्रवेशद्वार आहे या खंडोबा मंदिरचं, ज्यामध्ये आपण जाणार आहोत. आणि हा बाहेरचं प्रणांगण आहे. त्याच्यासमोर हे अशा प्रकारचे दोन दगडी बुरुज, जे की दिवा लावण्यासाठी आहेत. आणि या मंदिराचा परिसर, आजूबाजूला जी झाडं आहेत, जे रम्य वातावरण आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता किती रम्य वातावरण आहे. खूपच शांत आणि असं मनाला शांती देणारं आकुर्डीतलं हे देवस्थान आहे, जे की खंडोबा आपले त्यांची दोन बायका म्हाळसा आणि बानू ह्या दोन आपल्या बायकांसोबत विराजमान झालेले आहेत. हे खंडोबाचं मंदिर खूपच भव्य दिव्य मंदिर आहे आणि एक खूपच सुंदर देखावा हा आकुर्डीमधला तुम्ही पाहायला येऊ शकता. आणि मनाला शांती देणारा देखावा आहे. बसण्यासाठी पण इथे वट्टे करण्यात आलेले आहेत आणि खूपच रम्य आणि थंड वातावरण इथलं आहे. मनाला शांती देणारं वातावरण आहे. इकडल्या साईडला आपण पाहू शकता गणपतीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. आणि पलीकडल्या साईडला अजून एक मंदिर आहे, जे की तुम्ही पाहू शकता. यामध्ये कशाचं आहे, आपल्या मुक्ताई देवी यांचं मंदिर आहे. आणि या दोन्ही प्रवेशद्वाराच्या मध्ये एक जे मेन प्रवेशद्वार आहे, तिथून मध्ये गेल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर जे मुख्य मंदिर आहे ते खंडोबा मंदिर, त्यांच्यासोबत म्हाळसाबाई आणि बानूबाई ह्या विराजमान झालेल्या आहेत. आणि हा मंदिराचा दरवाजा बुलंद दरवाजा आहे आणि पूर्ण चांदीचं असं हे आवरण मंदिराच्या साईडने करण्यात आलेलं आहे. खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही अवश्य भेट द्या. देवाचं दर्शन घ्या. मनाला शांती देणारा हा देखावा आहे आकुर्डीतला. आणि हायवेवरती आहे. ह्या मंदिराला बाहेरून पाहण्यासाठी लाखो भाविक लांबून लांबून येतात. हा सर्व परिसर मंदिराचा, आणि खूपच स्वच्छ मंदिर आहे. बसायला येऊन शांत रम्य वातावरण आहे. मनाला शांती देणारं आणि निगेटिव्ह थॉट मनातून काढून टाकणारं असं हे मंदिर आहे. अवश्य भेट द्या आकुर्डीमध्ये. धन्यवाद.